लगेगी आग तो आएंगे कई घर जत में, यहाँ पे बस हमारा मकान थोडी आहे. राहत इंदोरींची ही शायरी आज कुठं ना कुठं खरं होताना दिसत आहे. मुंबईमधील विलेपार्लेच्या येथील एक जैन मंदिर 135 वर्ष काय जे काय म्हणत असतील तेवढ्या वर्षाचं मंदिर होतं आणि ते मंदिर BMCनं पाडून टाकलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची नाटकीय गोष्ट बघून घ्या. त्याच्यामध्ये काही भाजपाचे मंत्री, आमदार, बिमदार, कार्यकर्ते सगळे त्या आंदोलनाला सपोर्ट करत आहेत आणि ते एक शांती मार्च त्यांचा निघालेला होता. मंदिर वही बनाएंगे, जुने डायलॉग. मग माझा एक साधा प्रश्न आहे ह्या जैन समाजाला किंवा महाराष्ट्रातील जनतेला किंवा देशाला. महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आहे? BMCचा जो आयुक्त आहे तो कुणाच्या इशाऱ्यावरती राहिलेला आहे? देशाचं सरकार काय ओबामाकडे किंवा त्या पाकिस्तानकडे नाही. प्रधानमंत्री भाजपचा, मुख्यमंत्री भाजपचा, BMCचा जो आयुक्त असेल तो भाजपच्या इशाऱ्यावरती चालू होता. जे जैन मंदिर पाडलं ते भाजपच्या इशाऱ्यावर पाडलं गेलं असणार आहे. आणि त्याचं एक कारण सगळ्यात भारी काय सांगण्यात आलेलं आहे माहिती आहे का? म्हणजे जे निदर्शनास येतं सूत्राकडून ज्या गोष्टी समजलेल्या आहेत, तिथे एक बाजूला रेस्टॉरंट होता आणि त्यांना बार चालू करायचं होते. बार चालू करण्याचं लायसन भेटत नव्हतं म्हणून जैन मंदिर पाडण्यात आलेलं आहे. आता हे समजून घ्या की हे भाजपाचं जे धार्मिक ध्रुवीकरणाचं नाटक आहे की हिंदू धर्माचं रक्षण किंवा धर्म वाचला पाहिजे, हे भामट्यागिरीचं तुम्हाला मी 4-5 उदाहरणं देतो जे भाजपाचं हिंदू धर्माचा जो अजेंडा आहे त्याच्याबद्दल. पहिल्यांदा मोदींच्या लोकसभा ह्याच्यामध्ये चला, त्याने तिथं काशीमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे 200, 300 वर्षाचे मंदिरं होते ते मंदिरं सगळे तोडून टाकले. त्याच्यासोबतच अयोध्येमध्ये चला, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी आपले शंकराचार्य सुद्धा तिथं त्यांनी शोक व्यक्त केला होता की इथं हजारो वर्षापासूनचे किंवा 100-200 वर्षापासूनचे जे मंदिरं होते प्राचीन होते आणि त्यांचे एक वेगळं महत्त्व होतं. फक्त आणि फक्त एक राम मंदिर बांधण्यासाठी त्यांनी हजारो छोटे आणि जे जुने वास्तू होते, प्राचीन होते, त्या वास्तू सगळ्या तोडून टाकल्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. आता जैन मंदिर, त्याच्यासोबतच मुसलमानांचे जे मस्जिद होते, बाबरी झाली, हे परवा बीडची मस्जिद झाली, तोडण्याचा प्रयत्न केला. ते असे तर बरेच आहे देशामध्ये. आता जैनांचा नंबर आलाय, त्याच्यानंतर बुद्धांचा असेल, नंतर शीख लोकांचा असेल आणि कोण कर्नाटकमध्ये तिकडं बसवेश्वरांचा असेल. नंबर तर सगळ्यांचा येणार आहे कारण BJP कुणाची सक्की नाही आहे. आणि यांचा हिंदुत्वाचा जो नाटक आहे ना तो साप आणि साप भामटेगिरी आहे. हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद, त्याच्यामध्ये दुसरी कुठलीच जात नाही, कुठलाच धर्म नाही, कुठलेच मंदिरे नाहीत. हे सगळं एक अजेंड्याच्या थ्रू चाललेलं आहे. कारण इथं स्वतःला हिंदू म्हणून घेणारे 90-95% लोक आहेत जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात, येडे बाबडे बावळट आहेत. त्यांना येड्यात काढून त्यांचा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न होतोय. जर हे खरंच धर्मासाठी करत असतील तर काशीमधले मंदिरं पाडण्याची काय गरज होती? जर हे खरंच धर्मासाठी करत असतील तर ते राम मंदिर बांधा, अजून भव्य बांधलं असतं, तुम्ही बांधू शकला असता. पण तिथले जे प्राचीन मंदिरं होते ते तोडण्याची काय गरज होती? तुम्हाला आज एका बारसाठी जैन मंदिर तोडायची काय गरज पडली? मस्जिदीच्या बाबतीत तर भारतामध्ये बोलायची गरज नाही. मुसलमानांचं धर्मस्थळ म्हणजे ह्या देशासाठी धर्मस्थळ नाही, फक्त आणि फक्त ते द्वेषाचं प्रतीक झालेलं आहे. मग आपण कुठं घेऊन चाललोय हा भारत? आज चायनाचे आपण उदाहरणं बघतो की ते फायटरचे नेक्स्ट जनरेशन घेऊन येत आहेत. एका तासामध्ये 10,000 किलोमीटरचा राऊंड मारून जाणारा विमान त्यांच्याकडे आहे. असं एका तासामध्ये भारताला तो उद्ध्वस्त स्मशान बनवू शकतो, एवढी आज चायनाकडे पॉवर आहे. आपले लोक काय करत आहेत? आपले लोक बाबा प्रोड्यूस करायचं चालू आहे, धर्माचा अंधाधुंद बाजार करायचं चालू आहे. गेल्या 12-15 वर्षामध्ये तुम्ही बघा नुसत्या बाबांचा मार्केट तापलेला आहे. देशामध्ये काय होतंय? काहीही देणे घेणे नाही. आपल्या पोरांना फक्त आणि फक्त धार्मिक द्वेषामध्ये भडकवलेलं आहे. आपल्याच पोरं काय करत आहेत? इनोव्हेशनवरती, सायन्सवरती किंवा अशा नवीन कॉन्सेप्टवरती, यावरती बोलायचं आपल्याला नाही, अजिबात नाही. आपण राम मंदिर बांधतो पण आपल्याला रामाचे जय जयकार मस्जिदीच्या बाहेर जाऊन करायचे आहेत. आपले पोरं मस्जिदीच्या बाहेर जाऊन रामाचा जय जयकार करतात. अरे हे आहेत आपले राम.
जर आज राम जिवंत असते नाही, एका बाणामध्ये सगळ्याला मारून टाकले असते. अरे मी माझ्या वचनासाठी ओळखला जातो, मी माझ्या तत्वासाठी ओळखला जातो, मी माझ्या, जर रामायण तुम्ही मानत असाल तर माझ्या तत्वासाठी ओळखला जातो, आणि माझं राज्य म्हणजे एक आदर्श राज्य मानलं जातं. आणि तुम्ही मस्जिदीच्या बाहेर जाऊन नाचताय, हे माझा धर्म होता का? हे माझ्या नावाचा उपयोग तुम्ही करताय का? आज रामाला सुद्धा पॉलिटिकल राम करून ठेवलेला आहे या भाजपाने. ह्याच्यामध्ये धार्मिक भावना अजिबात नाहीत. राम हा भारताचा पॉलिटिकल राम झालेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम एका बाजूला जे आपले पुराणामधले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचा जो असं काहीतरी क्रूर राम दाखवलं जातं बाण घेऊन. अरे राम म्हणजे एक शालीनतेचं प्रतीक आहे, राम म्हणजे एक सद्भावनेचं प्रतीक आहे, राम म्हणजे एक समाधानाचं प्रतीक आहे, आणि एक आदर्श राज्याचं प्रतीक आहे. तुम्ही काय त्याला राक्षसासारखं क्रूर दाखवता? प्रत्येक वेळेस राम काय बाण घेऊन मारत होते का? रामांचं राज्य हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे की त्यांच्या राज्यामध्ये प्रत्येकाला न्याय होता. हे आपले महात्मा गांधीजी सांगायचे की रामराज्य आलं पाहिजे. आणि ह्यांचं काय आहे, हे मुसलमानांच्या दर्ग्यापुढं किंवा त्या मस्जिदीपुढं जाऊन रामाचं नाव घेऊन नाचायचं, रामाच्या नावाने शिवीगाळ करायचं. अरे कुठला धर्म आहे तुमचा? आणि हे हिंदूचे नाहीत, मुसलमानाचे नाहीत, जैनाचे नाहीत. आज तुमच्या ह्याच्याहून समजून आलं असेल, यांना धर्माशी काहीही देणं घेणं नाही. हे फक्त आणि फक्त धर्माचा चेहरा पुढे करून भारताला परत एकदा गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. आणि ते किती लवकर वळकाल त्याच्यावर सगळ्यात मोठं ह्या देशाचं नशीब, पुढचं भविष्य अवलंबून आहे. कारण आज जर आपली पिढी, आज असं सांगितलं जातं की 4वी 5वीच्या पोरांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही. चायनामधले 4वी 5वीचे पोरं मोठमोठे एक्सपेरिमेंट करतात. जर्मनी विर्मनी US मधले पोरं कोडिंग करतात. आपल्या पोरांना मराठी वाचता येत नाही अजून. आपण पुढच्या त्याच्यानंतर आज कालची काहीतरी एक न्यूज आहे की मुस्लिमच्या पोराला जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून शाळेतल्या पोरांनी मारलं. हा देश घेऊन जाणार आहात पुढं, आणि हे लोक तुमचे पुढचे प्रतिनिधी निवडणार आहेत, आणि त्यांचे प्रतिनिधी देश चालवणार आहेत. काही लोक म्हणतात की भारताचं पाकिस्तान होईल. अरे पाकिस्तान खूप चांगलं आहे, कारण त्यांच्यामध्ये लोकसंख्या एवढीशी आहे, आपल्या 150 करोड लोकसंख्या आहे. खायला भेटणार नाहीत, माणसं मारून माणसं खातील. एवढी वाईट अवस्था आज झालेली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात वाईट अवस्थेमध्ये आज भारताची परिस्थिती आहे. 150 करोड लोकसंख्या, त्यांना करायला काम नाही. इथं पोल्युशनच्या बाबतीमध्ये तर बोलायचं, पोल्युशन यांना काहीच देणं घेणं नाही. आज ही जर एअर क्वालिटी इंडेक्स जो असतो ते जर भारताची जी या पद्धतीची आहे त्या पद्धतीच्या बाहेर असते तर इमर्जन्सी लागली असती. ह्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही. इथल्या लोकांना ना हॉस्पिटॅलिटी आहे, ना शाळा आहेत, ना कामधंदे आहेत, काहीच देणं घेणं नाही. फक्त आणि फक्त धर्म पाहिजे, आणि तेही बावळट धर्म, ज्याचा ह्यांना बुडही माहीत नाही, शेंडाही माहीत नाही. कोणी कमेंटमध्ये माझ्यासोबत आर्ग्यू करायला तयार व्हावं, समोरासमोर डिबेट करू. कुठला धर्म, कसला धर्म, हा आपला असला धर्म आहे का? मस्जिदी पुढे जाऊन रामाच्या नावाचे जय जयकार करून नाचणे, शिव्या देऊन रामाचं जय जयकार करणे, मस्जिदीमध्ये बॉम्ब फोडणे, जैनांचे मंदिरं तोडणे. अरे जैन मंदिर, महावीरांचं एक ह्या सर्व समाजाला वैतागूनच त्यांनी स्वतःचं एक धर्म चालू केले, आणि त्यांचे एक वे ऑफ लाईफ एक त्यांनी निवडून ठेवले, आणि ह्याच बावळटगिरीला वैतागूनच ते तिकडे गेले होते. आज जैनाचे सगळ्यात म्हणजे मी काही जैनांच्या लोकांना बघतो की ते हिंदुत्ववाद्यांना सपोर्ट करतात. अरे तुमचे हे जे महावीर वगैरे आणि त्यांचे जे 27-28 जे काय तुमचे तीर्थंकर काय म्हणतात ते असतील, त्या लोकांनी ह्या बावळटपणाला वैतागून तुमचा एक नवीन धर्म तयार केला होता. आणि तुम्ही त्या हिंदुत्ववाद्याच्या मस्जिदी तोडलं की मंदिर काय म्हणते त्याला, मस्जिद तोडले की तुम्ही त्याला सपोर्ट करता, बुलडोजर बाबाला तुम्ही सपोर्ट करता, हिंदू धर्माचे वावडे तुम्ही घेऊन फिरता. अरे तुम्ही सगळ्यात जास्त विरोध केला पाहिजे जैनाच्या लोकांनी, कारण ह्या बावळटगिरीला सोडून तर तुमचे लोक गेले होते. एंड ऑफ द व्हिडिओ सांगायचा अर्थ हाच आहे की भारतामध्ये जो हिंदुत्वाच्या नावानं बोंबाबोंब चालू आहे, इथं फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या नावानं ब्राह्मणवाद चालू आहे. ह्याच्यामध्ये हिंदुत्व हे 97% लोक नाहीत,
फक्त आणि फक्त 3 टोके, आणि तो हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद. तुम्ही सगळे शूद्र आहात, जैन सुद्धा आले त्याच्यामध्ये. चला, धन्यवाद.